गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते। तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे मेथीच्या पौष्टिक पुऱ्या। मेथी म्हटली की लहान मुलं कंटाळा करतात, मग त्यासाठी आपण अशा पद्धतीने जर पुऱ्या केल्या तर मुलं आवडीने खातील। तर त्या कशा करायच्या तर आपण जाऊया आता रेसिपीकडे। त्यासाठी आपण मेथी निवडून घेतल्यानंतर ती स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची आहे। मेथी आपण पाण्याने ज्यावेळेस स्वच्छ धुतो त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं, 2 मिनिटं थांबायचं, म्हणजे मेथीला जी माती चिकटलेली असते ती मिठाने निघून जाते। मेथी स्वच्छ पाण्याने धुवून झाली की आपल्याला ती बारीक कट करून घ्यायची आहे। मेथी कट करून झाली की आपल्याला एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये आता आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत। सर्वप्रथम आपल्याला त्यामध्ये 1 चमचा हळद घालायची, मिरची पावडर घालायची, ती आपल्या आवश्यकतेनुसार घाला। जर तिखट हवं असेल तर जास्त घालायचं, जर कमी लहान मुलं खाणार असेल तर थोडं कमी टाकायचं। त्यानंतर त्यामध्ये धना जिरा पावडर, ओरिगॅनो, चवीनुसार मीठ, हे सर्व जिन्नस घालून आपल्याला चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी आपण जी मेथी कट करून ठेवली आहे ती आता आपल्याला या पिठात घालायची आहे। मेथी पिठात घातल्यानंतर ती हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता आपल्याला त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं व पीठ व्यवस्थित घट्ट मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की आपला पिठाचा गोळा छान भिजवला गेला आहे। आता त्याला आपण 5 ते 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया आणि नंतर पुऱ्या लाटायला घेऊया। पुऱ्या लाटण्याच्या आधी थोडंसं पोळपाटावर तेल घ्यायचं व आपलं जे भिजवलेले पीठ आहे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। आपल्या सर्व पुऱ्या लाटून झाल्या की आपल्याला एका साईडला गॅसवर कढई ठेवायची, तेल घालायचं व पुऱ्या तळायला घ्यायच्या आहेत। तेल गरम झालं की आपण एक एक करून सर्व पुऱ्या तळून घेऊया। तुम्ही बघू शकता की आपल्या पुऱ्या किती छान टम्म फुगल्या आहेत। मेथीच्या पुऱ्या ह्या 2 ते 3 दिवस अजिबात खराब होत नाहीत, त्यामुळे तुम्ही प्रवासात जाताना सुद्धा ह्या पुऱ्या घेऊन जाऊ शकतात किंवा तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकतात। अशा प्रकारे तुम्ही ह्या मेथीच्या पुऱ्या नक्की ट्राय करून बघा व मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। व अशाच नवनवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी बहिणी हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।